टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत सायक्लॉथॉनचं आयोजन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की पूर्ण टीम त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज ड्रग्सला नाही म्हणत चांगलं आयुष्य कसं जगायला पाहिजे यासाठीचा एक संदेश या ठिकाणी दिला जातो। अमित गावडे सर आपल्यासोबत आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। सर, किती महत्त्वाचं आहे आरोग्यासाठी सायकलिंग? नमस्कार। ॲक्च्युली सायकलिंग किंवा कुठला एक्सरसाइज हे खूप चांगलं आहे, शरीराकडे चांगलंच आहे आणि ड्रग्सला हे खूप चांगला ऑप्शन आहे। म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी आपण ड्रग्सकडे जाती त्याच्याऐवजी जर किंवा सायकलिंग किंवा स्पोर्ट्समध्ये एनर्जी आपण इन्व्हेस्ट केली सर ड्रग्सपासून पण दूर राहू शकतो आणि हेल्थ पण चांगली राहते। आणि आजची सायक्लॉथॉन रॅली आम्ही त्यापणच ऑर्गनाईज केली होती, कारण 26 जून हा जगभर अँटी ड्रग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि आजची सायक्लॉथॉन रॅली जी आहे ती त्याच्यामुळेच आम्ही ऑर्गनाईज केली, एक मेसेज देण्याकरता आणि प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घटकांनी पार्टिसिपेट करण्याकरता एकच उद्देशानं की से नो टू ड्रग्स अँड येस टू लाईफ। नक्कीच से नो टू ड्रग्स आणि येस टू लाईफ यामध्येच पूर्ण संदेश आलेला आहे आणि याचं पालन केलं जाईल मुंबईसारख्या शहरामध्ये। जरूर प्रत्येक जो सुजाण नागरिक आहे तो ह्याचा मर्यादा समजून घेऊन नक्कीच पालन करेल, मला विश्वास आहे। बँड्रापासून जूपर्यंत खरं तर ही रॅली जाते आणि किती चांगला प्रतिसाद याला मिळतो असं वाटतं? याला खूप छान प्रतिसाद मिळाला, कारण ही इव्हेंट आम्ही खूप शॉर्ट नोटीसवर ऑर्गनाईज केली होती, पण तरीही सर्व मुंबईकरांनी आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरांसुद्धा बरेच लोकांनी पार्टिसिपेट केलं। सो आम्ही मुंबई पोलीसचे पण आभारी आहोत, कारण ते पण याच्यामध्ये इक्वली पार्टनर आहेत आणि आमची टीम तर असतेच नेहमी। सो वी आर रिअली थँकफुल टू ऑल सिटिझन्स ऑफ मुंबई अँड मुंबई पोलीस। तरुणाई जी ड्रग्सकडे वळते त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? संदेश एकच आहे की आपली जबाबदारी जी आहे ती आपल्या स्वतःकडं, आपल्या फॅमिलीकडं आणि देशाकडे बघून या ड्रग्सला नाही म्हणा। कारण 1 ग्रॅम जरी गांजा घेतला तरी सगळ्यांनी लक्षात ठेवा की तो पैसा जो आहे हा कुठं ना कुठं गुन्हेगारीकडे किंवा अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीकडं, देशविकासक कृत्यांकडं वापरला जातो। त्यामुळं प्रत्येकाची जबाबदारी आहे की ड्रग्सला कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही म्हणायचं। नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल सर। तर आपण पाहतो या ठिकाणी आता सायक्लॉथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबई नार्कोटिक्स सेलकडून आणि याला भरपूर प्रतिसाद मिळतोय। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।